स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या ऑल मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। सध्या आपण आहोत अजिंठ्यामधील एका हॉटेलमध्ये आणि इथे वेगवेगळ्या देशांचे टाईम दाखवणारे घड्याळ लावलेले आहेत। अजिंठ्याला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा 1000 रुपये ते 1500 रुपयामध्ये आणि ही चित्र जे दिसते तुम्हाला समोरचं हे आहे लेण्यामधील 1000 रुपये ते 1500 रुपयामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारची इथे रूम उपलब्ध आहे। आपण पाहू शकता। त्यानंतर आम्ही निघालो लेण्याकडे। थोड्या अंतरावर म्हणजे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच अजिंठा गाव आहे आणि तिथून जवळच आपल्याला जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावरील उजव्या बाजूला अजिंठाच्या लेण्या आहेत। येथून आपल्याला उजवीकडे वळायचं आणि येथूनच पुरातत्व विभागाच्या देखरेखीची सुरुवात होते, कारण अजिंठा लेण्या ह्या संपूर्ण पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहेत। येथून आपण प्रवेश करतो। मित्रांनो, आपण अजूनही ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका। अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये आहेत। येथे आपल्याला प्रति व्यक्ती 15 रुपये आणि आपल्या गाडीचे 50 रुपये असं आपल्याला इथे पुरातत्व विभागाकडे पेड करावे लागतात आणि त्यानंतर आपण पुढे प्रवेश करू शकतो। छोट्या गाडीला 50 रुपये आणि जड वाहन जर असेल तर मात्र 100 रुपये पे करावे लागतात। त्यानंतर आपण निघालो त्यांच्या पार्किंग ठिकाणाकडे, अर्थात आपण स्वतःची गाडी पार्किंगच्या ठिकाणापर्यंतच नेऊ शकतो। मित्रांनो, शुभ सकाळ। आपण आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत। युनेस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे 1983ला आणि त्याच ठिकाणी आल्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा एंट्री गेट लागलं। तिथे आपल्याला 50 रुपये पार्किंग आणि प्रति व्यक्ती 15 रुपये अशी एंट्री फी लागली आणि या इकडनं आम्ही आता बससाठी जाणार आहे। हे आहे शटल बस। येथे अनेक वस्तू खरेदी आपण करू शकतो। हातमाग आणि कलाकुसर यावर आधारित अनेक वस्तू इथे आपल्याला खरेदी करायला मिळतात। मित्रांनो, इकडून पळून जातात, आम्ही पळणार का? मित्रांनो, आले तर काय म्हणतात तुम्ही तिथं महाग हे जे महिलांसाठीचं वस्तू आहे ह्या वस्तूचं बाहेर आम्ही 60 रुपयाला घेतलं आणि आतमध्ये हे जे काकाचं दुकान आहे त्यांच्याकडे फक्त 20 रुपयाचं आहे। त्यामुळे पार्किंगमधून उतरल्याबरोबर खरेदीची घाई न करता चौकशी करा, खात्री करा आणि त्यांच्यानंतर माणसाकडून घ्यायचं हां बाहेर उतरल्याबरोबर आम्ही खरेदी केली आणि खरेदी केल्याच्या नंतर आम्ही तब्बल 40 रुपयाने फसलो। भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे। अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 साली घोषित केलेली आहे आणि हाच श्रेष्ठ वारसा पाहण्यासाठी आपण जात आहोत। आपल्या गाड्या पार्क करून या महामंडळाच्या गाडीने आपल्याला आता लेण्याकडे जायचं आहे। मित्रांनो, बसचं तिकीट AC बस 30 रुपये, नॉन AC बस 25 रुपये तिकीट वर जाण्याचं आहे आणि इथे आपल्या महामंडळाच्याच बस आहेत। तर हे सर आहेत चालक वाहक, तुम्हीच आहात? अजून म्हणजे ईड वाहक आहे। हां, गाडी चालायची म्हणजे मी स्पेशल वाहक चालक वाहक आहेत आणि AC बसचं 30 रुपये आणि नॉन ACचं 25 आणि आनंद या गोष्टीचा वाटला की इथे सुद्धा प्रायव्हेट किंवा खाजगी बसेस नाही, इथे आपल्या महामंडळाच्या बसेस आहेत। जनतेची आपली लालपरी आहे, लालपरी इथे आपल्याला सेवा देत आहे, याचा खूप आनंद वाटला आणि परंतु हा पैसा संपूर्ण सरकारला जात आहे, त्यामुळे फार आनंद वाटला। तर आपण आता प्रवासाला सुरुवात करूया।
मित्रांनो, जून 2013मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्याची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरलेले होते आणि हे सर्व वाघूर नदीचे खोरे आहेत. अर्थात वाघूर नदीच्या काठावरच ह्या संपूर्ण लेण्या आहेत आणि लेण्या पाहण्याची वेळ सोमवारला बंद असते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी लेण्या तुम्हाला पर्यटनासाठी खुल्या असतात आणि लेणी ही सोमवारी बंद असते. त्याचबरोबर संध्याकाळी 5:30पर्यंत आपण लेणी पाहू शकता. अर्थात सकाळी 9 वाजता ही लेणी पर्यटनासाठी खुली केल्या जाते आणि संध्याकाळी 5:30पर्यंत सुरू असते. 5 नंतर मात्र लेण्यामध्ये तुम्हाला प्रवेश नाकारला जातो. या लेण्या जगभर प्रसिद्ध असल्यामुळे देश विदेशातील अनेक नागरिक या लेण्या पाहण्यासाठी येतात, अभ्यासासाठी येतात. सगळ्यात जवळचे जर आपल्याला विमानतळ हवे असेल तर छत्रपती संभाजीनगर आहे. आपण जेथूनही येत असाल गुगल मॅपच्या आधारे आपण येऊ शकता. ह्या लेण्या पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण दिवस कमी पडेल आणि तुम्ही अभ्यासच येत असाल तर संपूर्ण दिवसच नव्हे तर 2 ते 3 दिवससुद्धा तुम्हाला कमी पडतील एवढ्या ह्या अजस्त्र लेण्या आहेत. ह्या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार आपल्याला इथे पाहायला मिळतो ना. आपण आलेले आहोत शेवटी या ठिकाणावर जेथून आपण लेण्या पाहायला सुरुवात करणार. आणि फायनली शिवशाहीने आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि इथून आता पुढे जाणार आहोत आम्ही. हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ असल्याने येथे भारताचा तिरंगा डौलाने फडकताना आपल्याला दिसतो. वर्ल्ड हेरिटेज अर्थात जगभरातून आपल्याला इथे पर्यटक पाहायला मिळतात आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त फॉरेनर जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर ते आहे अजिंठा लेण्या. येथून आपल्याला एंट्री करायची असते. हा संपूर्ण साईट प्लॅन दिलेला आहे अजिंठा केव्जचा, कशा पद्धतीने ह्या लेण्या आपल्याला पाहायच्या आहेत. त्यानंतर अजिंठा लेण्याची इथे संपूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर समोर गेल्याच्यानंतर आपल्याला आपलं चेकअप होते येथून आतमध्ये आणि प्रवेश शुल्क येथे तुम्हाला 40 रुपये प्रति व्यक्ती आहे आणि विदेशी नागरिकाला मात्र 600 रुपये आहे. त्यानंतर बाजूलाच येथे फुटहिल उपहारगृह आहे. आम्ही उपहारगृहामध्ये आम्ही जेवण केलेलं असल्यामुळे फक्त उपहारगृह तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही या उपहारगृहामध्ये गेलो. येथे हे जे मेनू कार्ड आहे हे तुम्हाला मेनू कार्ड आहे. फुटहिल उपहारगृह लेण्याच्या आतमध्येच आहे. त्याचं हे मेनू कार्ड आहे. आपण वाचू शकता, पाहू शकता. उपमा 70 रुपयाचा आहे. उपमा 70 रुपये. चहा 30 रुपयाचा आहे. इथे चहा 30 रुपयाचा आहे. कॉफी 50 रुपये. हॉट मिल्क 50 रुपये. पॉट टी कॉफी 100 रुपये. महाराष्ट्रीयन व्हेजिटेरियन फिक्स मेनू 400 रुपये. महाराष्ट्रीयन नॉनव्हेज व्हेजिटेरियन 500 रुपये. अजिंठा लेणीला जाण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ आहे एकदम सकाळची, तेव्हा गर्दी कमी असते. तर आम्ही लेणीकडे निघालेले आहोत. तिथे डोली आहे. ज्यांना पैदल जाणे शक्य नाही त्यांनी डोली घ्यायची. त्याची 2000 रुपये भाडे आहे. मित्रांनो, या पायऱ्यापासून आम्ही केली आता लेणी पाहण्याची सुरुवात. आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण घरून आम्ही वाचन करून तर आलोच, परंतु हे पुस्तकसुद्धा आमच्यासोबत आहे. संपूर्ण इत्थंभूत माहिती लेण्यांची तुम्हाला मी देणार आहे. आपण पहा, आपल्या मुलांना दाखवा. आपण शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवा. एकदम डिटेल माहितीचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. वाघूर नदी हे पायथ्यापासून गेलेली आहे संपूर्ण लेण्याच्या. मित्रांनो, इंग्रज अधिकारी तेव्हा तत्कालीन मद्रास प्रांताचा
जो इंग्रज अधिकारी होता जॉन स्मिथ, हे जेव्हा या जंगलामध्ये वाघाच्या शिकारीसाठी आले तेव्हा त्यांना या लेण्या दिसल्या. आता सर्वजण म्हणतात की त्यांनी या लेण्याचा शोध लावला, तर फक्त तो एक खोटी गोष्ट आहे. शोध वगैरे काही नाही, आपल्या पूर्वजांनीच त्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. परंतु त्यांनी शोधलं वगैरे काही नाही, ते शिकारीसाठी आले होते, त्यांना हे दिसलं. आणि इंग्रज हे प्रत्येक गोष्टीचे चाहते होते, मग कलेचे चाहते होते. वाघूर नदी, कदाचित या वाघूर नदीच्या परिसरात ते आले असतील. आल्याच्या नंतर हे जे डोंगराला कोरलेले आहेत या लेण्या त्यांना दिसल्या असतील. आता पहिल्याच प्रयत्नात काही त्यांना वर जाता आलं नसेल, त्यांनी त्यांची यंत्रणा वापरली असेल आणि नंतर ते वर गेले आणि मग जॉन स्मिथ यांनी या लेण्याचा शोध लावला असं आपण सर्वजण म्हणतो आणि मुलांना सुद्धा इतिहासामध्ये सांगतो. तर या लेण्या आपण पाहण्यासाठी इथे आलेले आहोत. या लेण्या आपण आता आतून पाहू. पाठीमागे जे दिसते हे लेणं क्रमांक 1, हे 20 खांबावर आधारित आहे. या पहिल्या लेण्याच्या 20 खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे. चित्रात जातक कथा दर्शवलेल्या असून त्या महात्मा बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित आहेत. पूजास्थळी जी आपल्याला दिसते ही एक बुद्धाची विशाल मूर्ती आहे, जिच्या चेहऱ्यावर उजव्या, डाव्या व समोरील बाजूंनी प्रकाश झोत टाकल्यास गंभीर, तपस्या आणि शांती असे वेगवेगळे बाब आपल्याला यामधून प्रदर्शित होताना दिसतात. बाहेरील भिंतीवर मोराचे चित्र आहे. तो प्रेमदेवता आहे आणि बुद्धास आपल्या उद्दिष्टापासून रोखून ठेवत आहे असं दिसत आहे. तपस्या न करण्यास सांगत आहे. दुसऱ्या एका चित्रात बुद्धाचा अनेक मुद्रा दर्शवण्यात आलेल्या आहेत. प्लास्टर केलं. सभा दालन जो डाव्या बाजूस आहे तेथे शिवी जातक कथा दर्शविलेली आहे. या लेणीतील महात्मा बुद्धाचे एक चित्र, प्रसिद्ध चित्र, इटालियन समकालीन युगातील चित्राप्रमाणे जगप्रसिद्ध आहे आणि ते चित्र याच पहिल्या लेण्यामध्ये आहे. अनेक बारकावे आणि अनेक पाहण्यासारख्या गोष्टी पहिल्या लेण्यामध्ये आहेत, पण वेळेअभावी तुम्हाला एवढंच मी दाखवत आहे. परत आपण पुढे जाणार आहोत. हे लेणं 1 आपण नुकतंच पाहून आलो. आपण पाहू शकता हे दगड किंवा हे डोंगर, तेव्हा हे डोंगर शोधणं आणि या डोंगराच्या बरोबर पोटामध्ये अशा लेण्या तयार करणे, पिढ्यानं पिढ्या इथे खर्च झाल्या. प्रत्येक कार्यकाळातल्या वेगवेगळ्या लेण्या इथे आहेत. त्यानंतर हे पाठीमागचं लेणं क्रमांक 2 आहे. या लेण्यामध्ये गौतम बुद्धाची आई महामाया, ह्या गौतम बुद्धाला आपल्याला पडलेलं हंसाचं स्वप्न जे आहे ते सांगताना चित्र आतमध्ये दाखवलेलं आहे. मूर्ती कोरलेली आहे. यामध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा, बुद्धांची आई महामाया आपलं स्वप्न पती शुद्धोदनास सांगताना इथे रेखाटलेलं आहे. हे लेणं क्रमांक 2. हे इकडचे महामाया आहेत आणि इकडचे शुद्धोदन आहेत. तर महामाया शुद्धोदनाला त्यांचं स्वप्न सांगत आहेत. ते सीन आहे याच्यामध्ये इथे. आणि मित्रांनो, लेण्यामधील हे जे आपल्याला जे कलर दिसत आहेत हे तत्कालीनच कलर आहेत, तेव्हाचेच आहेत. आणि या पेंटिंगविषयी जर आपण विचार केला तर असे दिसून येते की प्रथम धातू मिश्रित माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण, वनस्पती पदार्थांचे तंतू, तांदूळाचा भुस्सा, गवत, लहान वाळू वगैरे म्हणजे या गोष्टींचा भिंती किंवा छतावर लेप देऊन पेंटिंग पूर्वीचा तो पाया तयार करीत असत. शेवटी लिंबू पाण्याने तो पृष्ठभाग धुतल्यानंतर ती भिंत किंवा छत पेंटिंगकरिता तयार करीत असत. आणि विशेष म्हणजे रंग देण्याची पद्धत सरळ व सुटसुटीत होती. पेंटिंगच्या आधी आउटलाईन काढून त्यात वेगवेगळे रंग चिकटवण्यात येत होते. येथील रंगसंगती ही एका विशिष्ट पद्धतीची नसून जेथे आवश्यक आहे तेथे जे आवश्यक आहे तेच व तेवढेच रंग वापरलेले आहेत. त्यामुळे येथे
येथील चित्रशैली ही जगात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. त्यानंतर ही जी आहे ही आहे लेणी क्रमांक 3 आणि 3 क्रमांकाची जी लेणी आहे ही अपूर्ण आहे, ही पूर्ण होऊ शकलेली नाही, त्यामुळे आपण ती लेणी पाहणार नाही. नुकत्या 2च लेणी पाहिल्या तर एवढं आश्चर्य वाटलं. कलर तेव्हाचे आजपर्यंत जवळपास 2000 ते 2200 वर्ष झाली. आजपर्यंत सुद्धा हे सर्व कलर जशाच तसे आहेत. आज आपण कुठल्याही कंपनीचा ब्रँडेड कंपनीचा कलर जरी घेतला तरी 2 ते 3 वर्षामध्ये तो फिक्का पडते. हा 5 वर्ष खूप झाले. आज 2200 वर्ष होत आहेत, 2000 वर्ष होत आहेत, तरी सुद्धा ते कलर जशाच तसे टिकाऊ आहेत. हे 4 नंबरचं लेणं येथील सर्वात मोठं लेणं आहे. या लेण्यामध्ये 28 खांब आहेत आणि जवळपास 6 मूर्त्या आहेत. हे सगळ्यात प्रशस्त आणि सगळ्यात मोठं लेणं म्हणजे 4 नंबरचं लेणं आहे, ते आपण पाहायला जात आहोत. या लेणीच्या दारावरच द्वारपालांची जोडी दर्शवण्यात आलेली आहे. आत पूजास्थळी महात्मा बुद्धांच्या 6 प्रचंड मूर्ती आहेत. ही अष्टभयापासून संरक्षण करीत आहे असे दृष्टीस पडते. आणि या लेण्यामध्ये आम्ही येथील गाईडची मदत घेतली. काय होतं, कोणाला अजिंठा माहीत नव्हतं, कारण अजिंठ्याच्या लेण्या सर्व झाकलेल्या होत्या. अजिंठा विशेषतः बौद्ध भिक्षूंसाठी बनवल्या गेल्या होत्या आणि ह्या एका दगडात 30 लेण्या बनवलेल्या. दगडाचं नाव आहे अग्निजन्य खडक, याला अग्निजन्य खडक म्हणतात. आणि ह्या सर्व बौद्ध लेण्या आहे. एका दगडात 30 लेण्या आणि त्या 3 पार्टमध्ये बनवल्या गेल्या. तर 3 पार्ट कसे बनवले गेले? महायान मंदिरामध्ये मूर्तीपूजा आणि मेडिटेशन रूम हे कंपल्सरी बनवले गेले. त्याच्यानंतर बनवले गेले चैत्य. 9 आणि 10 नंबर चैत्य आहे. चैत्य म्हटल्यानंतर प्रार्थना स्थळ आणि त्या प्रार्थना स्थळामध्ये बनवले गेले स्तूप, बौद्ध स्तूप, कारण बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांचे अवशेष स्तूपामध्ये ठेवलेले. त्याच्यानंतर बनवले गेले विहार. विहारामध्ये बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची जागा बनवल्या गेली. ते नंबर 12 पाहायला मिळेल तुम्हाला. आणि ह्या एका दगडात 30 लेण्या आहे. अजिंठ्याची विशेषता आहे पेंटिंग, कारण ह्या पेंटिंगचे सर्व कलर जंगलाच्या फुला पानापासून बनवलेले सर्व कलर्स आहे. आणि याच्यामध्ये एकच कलर आउट ऑफ कंट्री पर्शिया इराणवरून आला होता आणि तो कलर आहे निळा कलर आणि त्याचं नाव आहे लॅपिस लॅझुली. हा एकच कलर बाहेर देशातून आला होता आणि बाकीचे सर्व कलर लोकल कलर. अजिंठा बनवून सर्व तयार झाल्या होत्या लेण्या. ज्यावेळेस बौद्ध भिक्षू लेण्या सोडून गेले, लेण्या सर्व झाकल्या गेल्या. लेण्याच्या आतमध्ये माती, पाणी, दगड हे सर्व भरले गेले. त्याच्यामुळे हे लेण्यांची पेंटिंग नष्ट झालेली आहे. तर लेण्या ह्या एका दगडात बनवल्या. अजिंठा बनवून तयार झाल्यानंतर लेण्या सोडून गेल्या, याच्यामध्ये माती, पाणी, दगड सर्व भरले गेले. ज्यावेळेस तो ब्रिटिश आर्मी ऑफिसर इथे 28 एप्रिल 1819ला शिकारीसाठी आला, त्यावेळेस अजिंठा माहिती पडलं, कारण त्याला सर्वात पहिले 10 नंबर सापडली. 10 नंबर अजिंठ्यातली सर्वात जुनी लेणी, 2nd सेंचुरी BC. आणि अजिंठ्याचं जे काम केलं गेलं ते 2nd सेंचुरी BC पासून तर 7th सेंचुरी AD पर्यंत काम केलेले आहे. 7th सेंचुरीपर्यंत. हा, आणि 7th सेंचुरी ADच्या पुढे वेरूळचं काम झालेलं आहे. अजिंठ्याच्या ज्या लेण्या बनवल्या त्या राजा लोकांनी दान देऊन बनवलेल्या. महाराष्ट्रातले असे 3 राजे होते. एक वाशिमची फॅमिली होती, एक पैठणची फॅमिली होती. त्यांचं नाव होतं सातवाहना, शालिवाहना आणि वाकाटाका. या 3 राजांनी लेण्यांना दान देऊन लेण्या बनवलेल्या. आता ही जी 4 नंबरची लेणी ही अजिंठ्यातली सर्वात विशाल लेणी. वरचा जो दगड आहे तो जमिनीतून जो लावा निघतो त्यासारखा तो दगड बनवलेला आहे. या लेणीचे पूर्ण 28 खांब दाखवलेले आहे. या इकडे हो, वाकाटकाची राजधानी होती वाशिम. ही कंपल्सरी महायान मंदिरात मेडिटेशन रूम बनवलेली. बौद्ध भिक्षू इथे बसून मेडिटेशन करायचे आणि त्याच्यानंतर प्रार्थना करायची. आता बुद्धांना अजान भाऊ म्हणायचे. अजान भाऊ कोणाला म्हणतात? महापुरुषाला. बरोबर. त्या महापुरुषात असे 32 लक्षणं असतात, पण बुद्धामध्ये असे 3 लक्षण होते. बुद्धांचे हात गुडघ्याच्या खाली जायचे, बुद्धांचे कान लांब होते आणि बुद्धांचं कपाळ मोठं होतं. अशा माणसाला महापुरुष म्हणतात. ह्या छोट्याचा वापर काय होतो? हा, हे पण आतमध्ये तिथे झाली नसेल. हे मेडिटेशन रूम. हो हो, तिथे हो हो, बऱ्याच सोडलेल्या पण आहेत. तो समोर जो स्टॅच्यू दिसतोय त्याचे हातपाय कुठे झाले? गुडघ्याच्या खाली. बुद्धांचे कान लांब आहे आणि बुद्धांचं कपाळ मोठं आहे. अशा माणसाला महापुरुष म्हणतात आणि त्यांना अजान भाऊ सुद्धा म्हणतात.
आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी बुद्धाची मूर्ती पाहताय महायान मंदिरात, पण बुद्धांच्या ज्या हाताच्या मुद्रा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर. आता ही जी स्टँडिंग मध्ये म्हणतात दान मुद्रा, दान मुद्रा. सहसा अशी मुद्रा दिसत नाही बुद्धाची कुठे. तर बुद्धांच्या अजिंठ्यात 5 मुद्रा आहे. इथे समोर बुद्धपत्नी पद्मासनमध्ये हाताची मुद्रा आहे, व्याख्यान मुद्रा. हो खाली 2 हरिण बसलेले दिसत आहेत का? हो हो. आणि हरणीच्या आतमध्ये एक धर्मचक्र आहे, ते दिसत आहे समोर. हो. ही सम्राट अशोक राजाची निशाणी आहे. कारण कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक राजाने संन्यास घेतला होता की शस्त्र टाकली होती. त्याच्यानंतर युद्ध करणार नाही. हो. ही वाघोर नदी. ही 5 नंबरची लेणी ही सुद्धा अपूर्ण आहे, परंतु अपूर्ण जरी असेल तर कलेचं मात्र चांगलं प्रदर्शन करतात. हे जे समोर दिसत आहे हे आहे 6 नंबरची लेणी आणि ही खरं तर 2 मजली लेणी आहे. हे जे समोर आपल्याला गौतम बुद्धांची जी मूर्ती दिसते ही पद्मासनात म्हणजे पद्मासन मुद्रेत बसलेली आहे. सभाकक्षात, अर्थात हे सभाकक्ष आहे आणि पद्मासनात बसलेली जी मूर्ती आहे ही आपल्याला इथे दिसते, अर्थात ब्लेसिंग. आणि दुसऱ्या मजल्यावरील म्हणजे या लेणीच्या वर 2रा मजला आहे आणि दुसऱ्या मजल्यावरील सभाभवनात खांब आहेत. प्रवेशद्वारावर मगरींचे आणि फुलांचे अर्धगोलाकार आर्च बनवलेले आहेत. आपण वर आलेले आहोत आणि वर आल्याच्या नंतर इतर राहिलेल्या लेण्या विहंगम दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळते. लेणा क्रमांक 6च्या जेव्हा आपण या लेण्यामध्ये येतो ना तर कितीतरी वेळा म्हणजे जेवढ्या वेळा आपण उपस्थित राहतो तेवढ्या वेळ प्रचंड आश्चर्य व्यक्त करत राहतो. हे लेणा क्रमांक एवढे बारकावे, एवढ्या मूर्त्या, इतके सुंदर नक्षीकाम आणि लागलेला वेळ म्हणजे जवळपास 900 वर्ष या सगळ्या लेण्यांना लागलेले आहेत वेगवेगळ्या राजांच्या कालखंडामध्ये. ही जी मूर्ती आपल्याला दिसते हे बघा रंग गेलेली थोडीशी, कारण यामध्ये माती भरलेली होती आणि त्यामुळे रंगावर थोडासा परिणाम. आणि खाली हरिण आपल्याला दिसते. त्याचबरोबर या संपूर्ण लेण्यामध्ये जिथे जिथे आपण जाऊ तिथे कुठे ना कुठे कुठलं ना कुठलं कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे. तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक ठिकाणी आश्चर्य आणि फक्त आश्चर्य आपल्याला वाटत राहते एवढ्या प्रचंड. म्हणूनच तर भारतातील क्रमांक 1चं हे वारसा स्थळ आहे आपलं. पद्मासनाच्या म्हणजेच वेरूळ आणि अजिंठा हे दोन्हीही इक्विव्हॅलंट आहेत. जी मूर्ती आहे दोन्हीची तुलना होऊ शकत नाही अशा दोन्हीही वारसा स्थळ आहेत. हे लेणी क्रमांक 7. येथे पूजास्थाने आसनस्थ बुद्धाची मूर्ती असून मागील भिंतीवर प्रभावळ म्हणजे प्रभामंडळ कोरण्यात आलेले आहे. त्यानंतर लेणी क्रमांक 8 मध्ये विद्युत गृह आहे. लेणी क्रमांक 8 जे आहे 8 मध्ये विद्युत गृह आहे. हे जे दिसतंय आपल्याला ही आहे लेणी क्रमांक 9. या लेणीमध्ये काटकोनाकार रचना असलेल्या चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्ध
वर्तुळाकार स्तूप आहे. भिंतीवर अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष बुद्धाच्या विविध रूपातील भावमुद्रांचे दर्शन घडवतात. त्यानंतर आपण पुढे आलो. लेणी क्रमांक 10 एक हिनयान मंदिर आहे, ज्यात जवळपास 40 खांब आहेत. त्यावर उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे. येथे एक स्तूप आहे ज्यावर पाली भाषेतील ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरलेले आहेत. त्या लेखावरून स्पष्ट होते की या लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व 2 शतका अगोदर झालेली आहे. या लेखामध्ये असेही दर्शवण्यात आले आहे की या लेणीचा दर्शनी भाग बांबू लाकूड व्यापाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीने काढला होता. हे आपल्याला दिसते. स्तूप अर्धवर्तुळाकार आहे. प्रत्येक गोष्ट अजोड, अद्वितीय, आश्चर्यकारक आणि म्हणूनच दरवर्षी अजिंठ्याला शेकडो नव्हे तर हजारो विदेशी पर्यटकसुद्धा येतात. 11 नंबरची लेणी. या लेणीचा सभामंडप फार मोठा आहे. आतील भागात पूजास्थानी भगवान बुद्धाची आकृती आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही लेणी क्रमांक 13 नंबर आहे. बारा ते 15 या लेण्या एक अपूर्णही नाहीत आणि पूर्णही नाहीत अशा पद्धतीच्या आहेत. आतमध्ये थोड्याफार मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत. त्यामुळे मी आता तुम्हाला 15 झाल्याच्या नंतर 16 नंबरच्या लेणीमध्ये नेणार आहे. कारण या सगळ्या लेण्या ज्या तुम्हाला मध्ये दिसत आहेत यामध्ये भगवान गौतम बुद्ध या अजिंठ्यामध्ये इतर दुसरं काहीच नाही. गौतम बुद्ध आणि फक्त गौतम बुद्ध यांच्याच मूर्त्या आपल्याला या संपूर्ण लेण्यामध्ये दिसतात. ही सुद्धा जी आहे लेणी 15 नंबरची, म्हणजे 12 ते 15 नंबरच्या लेणीमध्ये खूप जास्त काम नाही. तर हे आपल्याला इथे आपले निसर्ग मित्र दिसत आहेत. मित्रांनो, आश्चर्य म्हणजे काय आणि एखादी गोष्ट पाहून आपण एकदम स्तब्ध होऊन जातो, आश्चर्यचकित होऊन जातो. जर असं काही अनुभवायचं असेल तर वेरूळ आणि अजिंठा या लेण्यांना आपण अवश्य भेट द्या. ही लेणी क्रमांक 16. या लेणीमध्ये फारच महत्त्वपूर्ण चित्र आहेत. यात बुद्धाच्या जीवनावरील घटना दर्शवण्यात आलेल्या आहेत. डाव्या बाजूला एका दृश्यात बुद्धाचे चुलत बंधू नंद दाखवण्यात आलेले आहेत. संसारिक सुखाचा त्याग करून भिक्षुक बनलेले आहेत. एका दृश्यात 16 नंदाची माता दाखवण्यात आलेली असून जी मूर्छित पडलेली आहे. आणि एक नर्स, अर्थात आताची नर्स तेव्हाचा वेगळा शब्द असेल, ती देखरेख करत आहे. अशा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आहे की नर्सचा पेहराव तोच आहे जो आजकाल उपयोगात आणला जातो. त्यानंतर आपण लेणी क्रमांक 17मध्ये जात आहोत. 17 क्रमांकाच्या लेणीमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनावरील कित्येक घटना आणि जातक कथा दर्शविण्यात आलेल्या आहेत. सभाभवन सुंदर आहे व पूजास्थानाची बुद्धाची आकृती आहे. डाव्या बाजूस बुद्धाच्या पूर्वजन्माचे चित्र असून ते एका हत्तीचे आहे ज्याच्या अनेक सोंडी आहेत असे दृश्य आहे. महाकवी कथेत बुद्धास वानराच्या जन्मी दाखवण्यात आले आहे. शिवाय एका भावुक दृश्यामध्ये राजकुमारास दयाळू दाखवण्यात आले असून तो आपल्या परिवारासह भेटतो त्यावेळेस त्याने संसारिक वस्तूंचा त्याग केलेला आहे असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर येथेच बुद्ध आपली पत्नी राजकुमारी यशोधरा आणि पुत्र राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असताना दर्शवलेले याच लेणीमध्ये आहे. या लेणीतील छत एवढं सुंदर आहे की असं वाटतं की एखादा कपड्याची किनारपट्टी ओढलेली आहे की काय. छतावर परिकथासुद्धा चित्रित केलेल्या आहेत. आणि हा आहे धबधबा. इथे जास्त पाऊस असेल आणि या धबधब्याला जर पाणी असेल तर इथून अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ही वाघूर नदी. आता बरोबर आपण मध्यावर आहोत. इकडनं आपण ह्या सगळ्या
लेण्या पाहत पाहत आलो आणि या इथे 17व्या लेणीपर्यंत आपण आहोत आणि इथून पुढे आता उर्वरित लेण्या पाहण्यासाठी पुढे निघालेले आहोत। तर हे संपूर्ण दृश्य तुम्हाला दिसत आहे। आपण 17व्या लेणीच्या पुढे निघालो। हे 19 नंबरचं लेणं आहे आणि हे घोड्याच्या नालीच्या आकाराचं आहे। गौतम बुद्धाच्या आकृत्या आहेत आणि नागराजा आपल्या पत्नी समवेत दर्शवलेले आहेत। डाव्या बाजूस बुद्ध आपल्या पत्नी पुत्राकडून भिक्षा घेत आहेत असे दृष्टीस पडते। 3 छत्रीचे एक स्तूप असून त्यावर बुद्धाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। अतिशय सुंदर असं लेणं आहे, घोड्याच्या आकाराचं, नालीच्या आकाराचं। हे लेणी क्रमांक 20 आहे। हे विहारासाठी जागा म्हणून याचा उपयोग जास्तीत जास्त व्हायचा। हे लेणं क्रमांक 20 आणि सगळ्या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध या व्यतिरिक्त कुठलीही मूर्ती आपल्याला दिसत नाही। त्यामुळे सगळ्या लेण्या, येथील सर्व लेणे जे आहेत भगवान गौतम बुद्धाला समर्पित आहेत। 21व्या लेण्याकडे जात आहोत। पलीकडे आणखी आलो आपण त्याच्या परी पण अपूर्ण हे लेणं क्रमांक 24 आहे आणि हे जर अपूर्ण राहिलं नसतं तर कदाचित जगातील सर्वोत्तम लेणं झालं असतं। एवढं भव्य दिव्य लेणं होतं हे, परंतु हे अपूर्ण आहे। त्यानंतर 25 सुद्धा अपूर्ण आहे। हे एक फक्त अपूर्ण विहार आहे। आणि आता हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे आहे 26 नंबरचं लेणं आणि या लेणीमध्ये बुद्धांच्या जीवनावर आधारित 2 चित्र आहेत जे डाव्या बाजूला भिंतीवर आहेत। पहिल्या चित्रात बुद्धांचं चित्र असून ते महापरिनिर्वाण मुद्रेत दर्शवण्यात आले आहे। दुसऱ्या बाजूस एक वृक्षाखाली बसलेले दिसतात। भारा आपल्या राक्षसी शक्तीसह तिथे पोहोचतो। नंतर मारा आपल्या राक्षसी शक्तीस परत घेऊन जातो। माराच्या कन्या बुद्धास आपल्या मायावी हावभावाने आकृष्ट करताना व निराश मारा असे दृश्य दिसून येते। हे आपण सगळं पाहू शकता यामध्ये। सुंदर नक्षीकाम, कोरीवकाम या लेण्यामध्ये आपल्याला दिसते। ही जी गौतम बुद्धाची मूर्ती आहे जी थोड्या वेळापूर्वी आपण पाहिली, त्यानंतर तुम्हाला मी ते जवळून आणि निवांतपणे दाखवणारच आहे।
अनेकदा आपल्याला वाटतं की ही जी समोरची मूर्ती दिसत आहे ही निद्रेत आहे किंवा भगवान बुद्धांच्या निद्रावस्थाची मूर्ती आहे की काय, परंतु ती तशी नसून हे महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये दर्शवण्यात आलेलं हे चित्रशिल्प आहे जे आपण सध्या पाहत आहोत. खूप मोठी भव्य दिव्य ती मूर्ती आहे महापरिनिर्वाणाची. आणि बाहेर आलो आपण. त्यानंतर 27 ही लहान लेणी आहे, ती 26चाच भाग आहे. त्यानंतर 28 आणि 29 ह्या 2 लेण्या उंच दगडाच्या वर आहेत. यात पाहण्यासारखे विशेष काही नाही, त्यामुळे आपण तिकडे गेलो नाही. आणि हे समोर संपूर्ण दृश्य तुम्हाला दिसत आहे, हे संपूर्ण दृश्य आहे संपूर्ण लेण्याचं. आपण आता परत निघालो या वाघूर नदीच्या छोट्या पुलावरून. आपण बाहेर येत आहोत, बाहेर पडत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनल जर आपण केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे समोर संपूर्ण खालच्या बाजूने म्हणजे वाघूर नदीमधून हे दृश्य असं दिसते. मित्रांनो, वाघूर नदीच्या या पुलावरून आपण बाहेर निघतो आणि हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि हे पाठीमागचं जे आपण लेण्याचं संपूर्ण माहिती आणि चित्रीकरण आपण पाहिलं. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो नमस्कार. हे आम्ही जेव्हा अजिंठा केव्हजवरून आलो तेव्हा अशी जी हत्ती आहेत हे हत्ती घेतले आणि ही जोडी आम्हाला 400 रुपयाला एक जोडी, अशी सुंदर जोडी आहे बघा हत्तीची. आणि आम्ही जेवढे आलो सोबत 4 जोड्या आम्ही अशाच घेतल्या. आणि दुकान नंबर 74 क्रमांकाचं दुकान जे आहे आमच्या मित्राचं खूप उत्कृष्ट आहे हा. आणि आकाशचं दुकान आणि हा साहिल आहे. आम्ही 4 जोड्या घेतल्या, अतिशय सुंदर आहेत. आपण सुद्धा जेव्हा अजिंठ्याला याल तेव्हा हे जे 74 नंबरचं दुकान आहे या दुकानावरून आपण नक्की खरेदी करा. रिझनेबल दिलं त्यांनी आम्हाला, खूप आनंद झाला. आणि एक मस्त क्रिस्टल दिला, हा सुंदर आहे, स्फटिक दिलं.